सांगे होणार आता तू आई. केशरी बासुंदी गोड पेढा कंदी तुला मुलगी हवी की हवा मुलगा. कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा. केशर लावा आता गोऱ्या हाताला हिच्या माहेरी जाणार बाई. परतून ये जेव्हा सासरीच्या अंगणा युवराजा घेऊन येई. मिठ मोहरीनी दृष्ट काढा हिची मिठ मोहरीनी दृष्ट काढा हिची. आता जाई माहेरा गाडी सजवा. कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा. येणार 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 घरी एक नवा पाहुणा. ही माझी मिसेस प्रिया जगताप. त्यासारखी बायको मिळाली त्यामुळे मी नशीबवान आहे असं मी स्वतःला समजतो. मला सांगण्यात आलंय की न्यूली मॅरिड कपल आहे. मुली पण नाही 2 वर्ष झाली. म्हणजे नवीन 2 वर्षात काय काय ओळखलंस? म्हणजे आमचं लव्ह मॅरेज आहे. अरे ओळखलास काय ते सांग. 2+ आधीच सांग. असं हे कशाला विचारायचं? आत्ताची ऑफिशियली 2. पुढे चांगला आहे, स्वभाव चांगला आहे तिचा, सगळ्या गोष्टी समजून घेते. अजिंक्य माझा नवरा आहे आणि म्हणजे टफ टाइम होता माझ्यासाठी थोडा, पण त्यानं मला असं कधी कोणत्या गोष्टीची कमी नाही जाणवून दिली आणि सपोर्ट केलं. त्यानं मला खूप समजून घेतलं आणि प्रत्येक गोष्टीत म्हणजे जरी माझी चूक असेल किंवा नसेल त्यानं प्रत्येक गोष्टीत मला सांभाळून घेतलं. खूप छान म्हणजे घरच्यांची कमी नाही जाणवून दिली. ओके आणि खुश आहे त्याच्यासोबत. ओके. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जसं लहान बाळाला सांभाळतात ना तसे माझे मिस्टर खूप मला सांभाळून आणि माझी खूप इच्छा आहे की सातत्याने हेच मिळावेत मला. अगदी संकटात मी एवढे होते, मी अक्षरशः लास्ट स्टेजला होते. मला माझ्या मिस्टरांच्यामुळे मी आहे आता आणि माझे सासू सासरे. मस्त मस्त. हे मोमेंट असे नाही करायचे, त्यांना भरभरून आशीर्वाद देऊन सेलिब्रेट करायचे. आता त्यांच्याकडनं ऐकूया की त्यांना काय सांगायचं. कॉपी पेस्ट म्हणा की आता. माझी सौभाग्यवती पूर्वा उर्फ तेजस्विनी जगताप. 18 वर्ष झालं मला झेलते ती. म्हणजे माझा जॉब म्हणजे मी सरकारी वकील म्हणून काम करतो. माझं घरात कमी वेळ असतं, पण माझ्याऐवजी माझ्या ज्या काही जबाबदाऱ्या असतील आई वडिलांच्या प्रती असतील मुलांच्या प्रती घरच्या, ती चांगल्या पद्धतीनं पाडते. इथून पुढेही पाडेल. जसं तिनं सांगितलं 7 जन्मापर्यंत रिझर्वेशन, तसं माझंही रिझर्वेशन करतो मी. पर्याय नाही माझ्याकडे. आणि ठीक आहे, मला म्हणजे माझी जी एक आयडियल पत्नी म्हणून ज्या माझ्या इच्छा अपेक्षा होत्या त्या सगळ्या तिच्याकडून पूर्ण होत आहेत. ती एक नॅशनल प्लेयर आहे, तिच्या 17 नॅशनल झालेत, पण तिथे तिचं करिअर बाजूला ठेवून माझा घर संसार आई वडिलांना सांभाळते. माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. अशीच ती माझा सगळ्यांचा सांभाळ करत राहू दे आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या दोघांच्या प्रती राहू दे. माहेर गडिंगला जाय माझं. तुमचं माहेर गडिंगलजच आहे. वरलीचं माझ्या पतिदेवांचं नाव
पतिदेव म्हणण्यामागेच एकच शब्दात मी सांगेन की हा माणूस देव माणूस आहे. वाव. बाकी मी 10 शब्द जर मी इथं वाक्य वर्णन करायला गेले तर इथं बसलेले लोक 100 शब्द वर्णन करतील, एवढं त्याचं व्यक्तिमत्व आहे. मस्त. बायकोचं नाव स्मिता लिचम, स्मिता मोहन लिचम. छान आहे, आर्टिस्ट आहे आणि सुगरणी आहे. सगळ्यांना सांभाळून घेऊन आतापर्यंत सगळं व्यवस्थित चालवलंय. मुलाचं सगळं तीच बघते. मी जरी इंजिनियर असलो तरी पूर्ण वेळ तीच घराकडे बघत असते आणि आतापर्यंत व्यवस्थित जसं घेऊन आली आहे तसंच इथून पुढे आम्ही मार्गक्रमण करू असं वाटतं. ओके, सुगरण आहे म्हणाला. असा कोणता तिनं केलेला पदार्थ आहे जो अतिशय आवडतो? सगळेच कुठला स्पेसिफिक एखादा म्हणजे नाही काय होणार नाही, म्हणजे तो आपण तिला सांगूया करायला, म्हणजे आम्हाला पण त्याला हो ना आपल्याला जाऊन टेस्ट करता येईल ना म्हणून. येस. व्हेज कुर्मा. माझ्या मिस्टरांचं नाव आहे संग्राम सिंहास पावले आणि मी त्यांची पत्नी ऋतुजा संग्राम पावले. काय बोलू यांच्यावर, शब्द कमी पडतील असे आहेत. प्रत्येक गोष्टीत मला कधीच कोणत्याच गोष्टीची कमी नाही पडू दिली त्यांनी. इव्हन कार्यक्रम करण्यात पण तुला जे हवंय ते कर, त्याच्या आधी पण त्यांनी कधीच मला कोणत्याच गोष्टीला नाही बोललं. नाही ह्यांनी बोलले ना माझी फॅमिली पावले फॅमिली जगताप फॅमिली, मला दोन्ही बाजूने इतकं छान सपोर्ट मिळाला ना की शब्दच नाही आहेत खरंच. थँक्यू. माझ्या पत्नीचे नाव ऋतुजा संग्राम पावले. हे तुझ्यासाठी वेगळा प्रश्न. किती वर्ष झाली? 3 वर्ष आता 4थं चालू आहे. ठीक आहे, 3 वर्ष झाली असं पण. या 3 वर्षातला असा एखादा मोमेंट ज्यावेळी यू फेल्ट लाईक येस आय हॅव कॉन्कर्ड द वर्ल्ड. रोजच असं वाटतं. 18 वर्षात पण आता ह्या 3 वर्षात या 3 वर्षात थोडी लाईफ चेंज झाली आहे. ओके. म्हणजे आधी थोडं बॅचलर लाईफ खूप एक्सपिरियन्स करून मग मॅरिड लाईफ मध्ये एंटर करताना थोडं भीती वाटत होती पहिला. नंतर ना ज्या वेळेला ऋतुजा सोबत आली त्यावेळी एकदम फ्रेंडली सगळं होतं. तिथंच वाटलं की कॉन्कर झालं. ओके, म्हणजे एव्हरी मोमेंट झालीये. एव्हरी मोमेंट. एखादी स्पेसिफिक अशी मोमेंट नाही. अच्छा, एक वेळ अजून असं स्पेसिफिक मोमेंट हिनं दिवसाच्या कोणत्या समयी कोणत्या प्रहरी सकाळ दुपार संध्याकाळ कधी सांगितलं तिनं तुला की वी हॅव अ गुड न्यूज? तसं मला दुपारी कळालं. ओके. सकाळी मी गडबडीत माझ्या दुकानाच्या गडबडीत असतो. हम्म. तर मग दुपारी मला कळालं. हम्म. रिॲक्शन इमिडिएट रिॲक्शन माझी एकदम सगळ्यांनी लक्ष दिलं आहे का काय सेन्सॉर सांगू नका. असं का? आता काही सेन्सर राहिलेलं नाहीये. एकदम म्हणजे मिक्स्ड फिलिंग होते एकदम. ओके. खुश पण होतो, थोडं नर्वस पण होतो बरोबर. आणि थोडं वेगळंच वाटत होतं पण आता चांगलं वाटतं. खूप छान. सुखाचं दुसरं नाव म्हणजे सौभाग्यातील प्राची जगताप. ओके. संपूर्ण घराला एक मूठ बांधून ठेवणं काय असतं आत्ताच्या जगात ते माझी बायको सारखं दुसरं कोणीही सांगू शकणार नाही. माझ्या आई वडिलांचे आता वडील वारून गेले 2 वर्ष झाले. वडिलांचे शेवटपर्यंतची काळजी घेणे, आईची काळजी आता पण घेणे, मुलांचं सगळं बघणे हे सगळं माझी बायको करते. आणि मी स्वतःला नशिबान समजतो की माणसाला एकच जन्म मिळतो असं मला वाटते. या जन्मात अशी बायको मिळणं कठीण आहे. ते मला मिळालं. मी यात सुखी आहे, समाधानी आहे आणि खूप छान आहे. स्वभाव 1 नंबर आहे. बस. बुकिंग ऑलरेडी होत आहे तिथे. हे 7 जन्म तुम्ही पण लगेच करून टाका बुकिंग. ऍडव्हान्स बुकिंग केले जाईल. जगता म्हणजे 7 जन्म फिक्सच असेल.
माझ्या मिस्टरांचं नाव श्री जगताप. मी एका वाक्यातच सांगते की मी न सांगताच ओळखणारे माझे मन कवडे होते. मला बाकी काही सांगायचंच नाही त्यांच्याबद्दल. नवऱ्यानी बायकोसाठी वेगवेगळे दागिने बनवायचे. सगळेजण खूप छान नटून थटून आले आहेत ना, वेगवेगळे दागिने घातलेले आहेत. तर हे सहा सात सोन्याला दे. सोन्याचं फूल आठ. ओके. हे गळ्यातलं एक बिंदी, दोन अंगठी, 3 4 5 बाजूबंदी, 5 5 6 जोडवी, पेंजन, 7 जोडवी, 8 कानातले, कानातले ते पडले. काढून पायातलं पैंजण, कानातले दागिने, गळ्यातला हार, 4 बाजू 5 आणि गळ्यातलं बांगड्या, 2 अंगठी, 3 पैंजण, 4 जोडव्या, 5 बाजूबंद, 6 बिंदी, 7 कानातलं, 8 कानातलं, एक बिंदी, 2 केसातलं, काय आहे ते कुठे 3 गळ्यातलं, 4 हातातली, 5 अंगठी, 6 पैंजण 7 आणि जोडवी आणि बाजूला 9 मोहन लागे मोहन लागे मोहन तो से ऐसी कोई सूरत कर दे यार शम्सी मखमल कर दे या पत्थर की मूरत कर दे तो मैं काशी काबा मेरा तो मैं काशी काबा मेरा तो मैं बस तेरा जो कर लूं मैं तेरे फेरे कर लूं चारों धाम कर लूं चारों धाम मोहन लागे 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 Krishna